झालं काही देते की ना तुला ना मग कोणला आईच्या गावात तर बघ बघ शेड बघ आमची मम्मी कशी शेड अरे पैसे वाली कोलबी घेतोय इकडे बघू शकता रोशन जनतेच्या आईकडून हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये भरपूर दिवसानंतर आजचा ब्लॉग शूट होत आहे भरपूर दिवसानंतर नाही तर महिन्यानंतर शूट होत आहे मला तर वाटतं 2 महिने आधी एक ब्लॉग पडलेला आणि आता फायनली हा दुसरा ब्लॉग नवीन ब्लॉग म्हणजे तुमच्यापर्यंत घेऊन येते 2 महिन्यानंतर ब्लॉगाचा खूप फटके होणार आहे कारण आमची सर्व पोरं आम्ही चाललोय आज फार्म हाऊसला 2 दिवसांसाठी आज सॅटर्डे आणि दुपारचे 2:30 वाजलेत 2:30 वाजता मी रेडी वगैरे झालोय फक्त कपडे वगैरे काढून ठेवले तिकडे बघा एवढे सारे कपडे आहेत तर ते पॅक करायचे बाकी आहेत सो एवढे सारे कपडे घेऊन आपण जाणार फार्म हाऊसला फार्म हाऊस आपण बुक केलं आहे बदलापूर येते खूप धमाल होणार आहे खूप एन्जॉयमेंट होणार आहे सो खूप मजा येणार आहे आणि इकडे मम्मी आरती देखील आली आहे खूप दिवसानंतर आरतीचं आगमन त्यानंतर इकडे मम्मी आणि ही बॅग घेतोय मी जायसाठी ऑर्डरची बॅग देते ब्लिंकिटची आरती पण आज झाली आहे सकाळी सो इकडे आरतीने गुडलक देखील दिलाय 500 रुपयाचा 5000 वगैरे द्यायचे दिले भावासला 500 रुपये जायसाठी स्वतः कपडे वगैरे पॅक करतो आणि थेट निघतो बदलापूर येते फार्म हाऊसला आणि जिथच्या काहीतरी उठला इथे कांद्यावरती झाड आलंय झाड मुलं आल्या झाडाची झालं काही देते की ना तुला ना मग कोणला आईच्या गावात तर बघ बघ शेड बघ आमची मम्मी कशी शेड अरे पैसे वाली अरे पैसे आईच्या गावात तर सगळं नाही 20 दिवस घरात नाही फायनली 3 वाजलेले आहेत तुमचा भाऊ रेडी झालेले पॅकिंग सुद्धा झालेली इकडे बघा बॅगच घेतले डायरेक्ट बॅग मध्ये कपडे वगैरे पॅक केलेले आहेत आणि आता मी निघतो थेट फार्म हाऊसला जाण्यासाठी इकडे आरती देखील आली हा देते जरा एअरफोन असलं जरा बरा वाटेल जरा जिंदगीचा खायला ना मी चला जायचं चला मंडळी निघूयात चला फायनली भेटू आपण 2 दिवसानंतर हा चला मग कुठं पाणी नको भिजू कानात भिजू चला जाऊयात लेट्स गो आता हवरे चावे आले आता एक घे चल बाय बाय लेट्स गो मम्मी ही अंबरातून 125.3.2.1% फायनली आलोय गावामध्ये आणि आपला भाऊ देखील रेडी झालाय भाऊ फुल धमाल का खूप दिवसानंतर आज एन्जॉय आज 3 हेल्थचं बॉक्स आणलं भाई हेल वगैरे चढला तर तुला हेल भाई मला ना चढ माझ्या हातात घेतलेला आहे आणि भावानी 2 बॉक्स घेतले डायरेक्ट थेट आपल्याला जायचं बदलापूरला भाई फुल धमाल फुल ऑन फायर फायनली आमचा स्टॉक घेऊन रेडी झालेला आहे आणि इकडे चिकन लॉलीपॉप आमची रेसिपी पूर्णपणे नाना सांभाळणारे रेसिपीचं काम आणि याच्यात लॉलीपॉप आहेत चिकन अजून काय काय घ्यायचं आहे नाना आपल्याला अजून आपल्याला वाम घ्यायची आहे बकऱ्याचं मटण घ्यायचं आहे कोलंबी घ्यायची आहे अच्छा आता आपण पुढे पापलेट घ्यायची आहे पुढे जाऊन नानांना काही 2-4 प्रश्न आपण विचारणार आहोत पण ते फार्म हाऊसला गेल्यानंतर विचारणार आहोत आणि इकडे भाकरी वगैरे वहिनीने आम्हाला दिलेल्या आहेत वहिनींच्या हातच्या भाकरी आज आम्ही खाणार आहोत फार्म हाऊसवरती आणि इकडे हेल्थचे 3 बॉक्स घेतलेले आहेत आणि खूप मजा येणार आहे हा एन्जॉयमेंट खूप दिवसानंतर सर्व पोरं एकत्र येऊन करणार होतो आम्ही फायनली सर्वजण रेडी झालेले आहेत आणि 4-5 स्कूट्या आहेत आणि एक 4 व्हीलर आहे सामान नेण्यासाठी अक्षय रेडी इकडे प्रदीप अंदा आणि इकडे सर्व मंडळी रेडी झालेली आहे आणि आता फायनली आम्ही निघालो फार्म हाऊसला खूप दिवसानंतर प्लॅनिंग चालू होती फार्म हाऊसला जायचं आणि फायनली आज ती प्लॅनिंग सक्सेसफुल झाली आणि आता सर्वजण निघाले चला मंडळी आपली लाडू काढले अक्षय भाऊ करतो ड्रायव्हिंग आता आम्ही थांबणार होतो ती कोल्यावरती मच्छी वगैरे घ्यायची आहे मच्छी वगैरे घेतली नाही आम्ही सो मच्छी वगैरे घेणार आहोत आणि मग एक तिकडनं जाणार आहोत बदलापूर आणि मंदिर बघा व्ह्यू बघा ना ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पते हर हर महादेव बोल आता आम्ही आले इथं कोले नाक्यावरती मच्छी घेण्यासाठी इकडे बघू शकता रोशन संतेच्या आईकडे इथे आहे रोशन संतेची आई तिकडे रोशन संतेचा भाऊ आणि मच्छी बघा
गावात कोलबी आणि आम्हाला पापलेट घ्यायचे आहेत. बघूया आता नानाचा काय डिसिजन घेतो. मी कोलबी घेतोय. इकडे बघू शकता रोशन संतेच्या आईकडून. आई फ्रेश आहे ना कोलबी. आता 2 किलो मच्छी घेतली, सॉरी कोलंबी घेतलेली आहे. इकडे बघू शकता आणि इकडे खूप सारी मच्छी आहे. इकडे पण आहे, इकडे पण मासे आहेत, इकडे चिंबोऱ्या, इकडे जौलवा, हलवा आणि वाव. हे बघा खूप सारी मच्छी आहे आणि आपल्या आईंकडून आम्ही घेतलेली आहे. काय काय घेतलं आपण आता इथून? आता आपण 3 किलो कोलंबी घेतली हां, आणि आता आपण 1 किलो मांदेली घेणार आहे. 3 किलो कोलंबी घेतलेली आहे आणि 1 किलो मांदेली घेतोय आता. बोल ना. आणि वावीचं प्रयोजन चालू आहे. बघूया आता जर वाव आवडली तर वाम बोलतो वाम जर आवडली तर ती देखील घेऊ. हे काय पोचे? ये मोठा डंके हा दणक्या सी फूडला येतो चांगलं भरलं टायगर प्रॉन्स. त्याचं आगमन झालेलं आहे. लेट पण थेट. रविदादा काय पाहिजे भाऊ? आपलाच शोप आहे. काय घेणार? सगळा लिहा, सगळा घेऊन जा. तू जर गेस्ट केला ना सही तर भाई किती केजीची असेल? किती किलोची असेल? 5 किलोची. 3 किलो फायनली बिलिंग करतोय आपला भाऊ. डन 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 झालेलं आहे. डन. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय किशोर दादाचा ढाबा या फार्म हाऊसवरती. आजचा स्टे पूर्णपणे आज आमचा इथेच असणार आहे. इथेच राडा करणार आहोत आणि 3 गाड्या आमच्या आलेल्या आहेत. इथे पोहोचलेले आहे फार्म हाऊसवरती आणि आपला भाऊ देखील भेटला आहे. आणि इकडे बघू शकता पूर्ण वातावरण आपल्या फार्म हाऊसचा आणि हा स्विमिंग पूल. हा बघा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट वगैरे इथे यायचं असेल तर नक्कीच किशोरदादाचा ढाबा फार्म हाऊसवरती नक्की व्हिजिट मारा. अर्धी पब्लिक आलेली आहे आणि अर्धी पब्लिक यायची बाकी आहे. अर्धी पब्लिक मटण घ्यायला गेले आणि इकडे आम्ही सध्या खेळतो क्रिकेट. यो ब्रो Oh, nice place. आमचे 2 माणसं मागे होते ते आलेले आहेत बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटलचं बॉक्स घेऊन. फुल सोय दाखवायला प्रदीप नाना आणि तिकडे अंदा आता गाडी पार्क करतोय. अजून एक आमची 4 व्हीलर यायची बाकी आहे. त्या आल्यानंतर अजून धमाल होणार आहे. खूप एन्जॉय करणार आहोत. रविदा धमाल करशील का? नक्कीच. आणि तुम्ही बॅकग्राऊंडला गाणी बघू शकता. माझ्याच भावाचे गाणे लागले. सिंगर मंथन मडवे. अर्धी मंडळी राहिली होती ती देखील आलेली आहे आणि पूर्ण सामान त्यांच्याच गाडीत होता आणि पूर्ण जेवणाला लेट केला त्यांनी. आता त्यांना एकच काम आहे का तो सर्व सामान गाडीतून इकडे आणायचे. आणि इकडे आम्ही आता भाजी वगैरे कापायला घेतले. टोमॅटो, त्यानंतर अद्रक, मिरची, अक्षदा, सुंदा, भाषणाना आणि गजू. आणि इकडे आगमन झालं किसन शेठ माली परिवाराचे हुकमाचं एक्का. फायनली सुरुवात झाली इकडे कुकिंगला. आता पहिल्यांदा तर नाना रेडी करतात लॉलीपॉप. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की नानाला 1-2 प्रश्न विचारायचे होते ते आपण आता विचारणार आहोत. नाना तुम्ही कुकिंग कुठे शिकलं, म्हणजे कसं काय शिकलात? बनवता शिकलो. अच्छा, म्हणजे तुम्ही रेग्युलर असं टाइमपास तुम्हाला काही काम नसतं तर तुम्ही जरासा मला प्रशिक्षण अनिल मोकाशी आणि बिंदास याला काही जमतच नव्हतं जास्त असतं तेव्हा. अच्छा हे पण मी शिकवलं. हो. आणि नाना सजेशन काय कराल जे बाहेरचे लॉलीपॉप आणि या लॉलीपॉप मध्ये किती फरक आहे? बाहेरचे जे लॉलीपॉप असतात ना हा ते आपल्याला आपले विंगचे खालचे असतात ना खालचे देतात हा. आणि हे विंगचे वरचे अच्छा, हे मसाले असतात आणि ते पक्काचे. अच्छा, त्याला बॉल कमी असतो. हे लॉलीपॉप बघू शकता तुम्ही आणि त्या लॉलीपॉप मध्ये खूप फरक असतो आणि तेल पण त्यांचा थोडा येत असतो. त्यामुळे सजेशन करीन की घरीच बनवा जास्त करून. तर एवढ्या पेस्ट बनवलेल्या आहेत आणि इकडे अजून पोरं काम करत आहेत. इकडे कांदा कापण्याचं काम
टोमॅटो सर्व काही काम करतात मिळून मिसळून. आणि इकडे रविदादा, चितन दादा सर्वजण आहेत. मी चुलीवरती लॉलीपॉप फ्राय करणार आहोत, त्यानंतर मांदेली फ्राय करणार आहोत आणि चना कोलीवाडा फ्राय करणार आहोत. आणि अंदाने इकडे चूल पेटवलेली आहे आणि एक्सपिरियन्स खूप आहे अंदाला. आणि इकडे जेवणदा फ्राय करणार आहे. अक्का हे करून ना थोडासा चेचायला सांग. मिरच्या सांग ना. साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा काहीच. आणि इकडे आता चालू झाले आहेत कॅरा आहे. हे बघा, हे जरा दुनियापासून वेगळी माणसं आहेत. हे बघा इंजा बघा कोण जिंकला. वा वा ब्रो वा वा, एक नंबर एक नंबर. इकडे बघा माय लव्ह माय इंडिया. भावानं कोण जिंकला तुम्हाला माहिती का या कॅरेम मध्ये? कॅरेम मध्ये माहिती का बाई? जास्त किंमत गुलाबी. गुलाबी आहे ना पण चालाक ब्रो. You very chalak in the bro. Playing the carom and winning the fun and enjoy. 50,000 जिंकले हो. यो जिंकले सांगून मला तेव्हा सांगून विन माझ्याकडे अंदा तो चालू चांगलं झाले नंतर घ्याला ना तुम्ही मॅनेजर आमचा हायपर झालेला आहे. सर्व धुरा ना ती अनिल मोकाशी यांनी सांभाळलेले आहेत. म्हणजे कव्हर केलेले आहे. सक्सेसफुल प्लॅन करण्याचं काम अनिल मोकाशी यांनी केले आहे. आणि आपला भाऊ खूप मदत करतोय आपल्याला. ओनर आहेत या फार्म हाऊसचे भाऊ आपले. तो प्रेम बघला का पोरांसाठी प्रेम. बघ 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 इकडे आम्ही सेटअप करायला सुरुवात केलेली आहे. सर्व आमचा रेडी झालेलं आहे. 2 मिनिट गाणी बंद करूया आपण. सो सर्वजण आता आणतील. अजून आपले ब्रीझर हेल वगैरे यायचं बाकी आहे. आणि सर्वांची मेहनत फायनली सक्सेसफुल झाली आहे. इकडे बघू शकता. हे बघा. ओ माय गॉड ये ब्रो. आणि इकडे बघू शकता प्रदीप नाना खूप फायनली सर्व बनवून आता कुठेतरी रेस्ट करत आहेत. सर्व पोरं कधीपासून रिकाम टेकडे बसले होते ते म्हणजे नानांमुळेच. कारण नानांची मेहनत खूप जास्त असते कोणत्याही कामामध्ये. तो नानांनी हे सर्व बनवलेलं आहे. ओ माय गॉड सेटअप चालू आहे. इकडे बघू शकता. अजून इकडे पूर्ण इमारत आहे. आणि अजून ब्रीझरचा डोंगर यायचा पण बाकी आहे. बघा हे बघा पूर्ण स्टॉक मध्ये राडा होणार. पोरं नाही ऐकणार. इकडे बघा धरा धरा. सुंदा मार सुंदा मार सुंदा एक मार बॅक जंप मार. अरे यार मार ना सुंदा. एक 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 जाऊ दे ना सुंदा. जाऊ दे ना जाऊ दे ना जाऊ दे ना सुंदा सुंदा. ए रविदा मार यार रविदा लवकर. स्टॉकला सुरुवात झालेली आहे. सर्वजण आंघोळ करून आलेले स्विमिंग पूल मधून. आणि आता आम्ही सर्वजण खाणार आहोत लेग पीस. ओ माय गॉड जोरदार पार्टी हे. ओ यो ब्रो.
उजव्या हातानं ब्रीजर धरा, हातानं उजव्या हातानं ब्रीजर धरा. ती माणसं हेल्प यायला सुरुवात करा. रपा रूप राप राप. ए हेल्प घ्या. ये ब्रो. मर झुकला. या बाबा आला या बंगाले, आला या बंगाले रे बाबा, आला या बंगाले. या भावाचा 5वा येईल, 5वा. बघा कसा मुस्कट 5वा येईल. 72 हेल आणले तर मी 72 हेल मध्ये कमतरता गेलेच ना. काहीच इकडे बघा सकाळचे 4 वाजलेत आणि आमची पोरं अजून पाण्यात आहेत. इकडे बघा, हे बघा अजूनपर्यंत एवढी रात्र झाली, सकाळ झाली आहे तरी पोरं अजून पाण्यातून बाहेर काही निघली नाही. आणि जो पाण्यातून बाहेर निघेल त्याच्या बाई फुल डेंजर रेट टाकतात आणि त्याला पाण्यामध्ये डायरेक्ट बुचकलतात. सो बाई आता मी कशी तरी कल्टी मारता इथून आणि मी जातो आता झोपायला. तब्येत देखील डाऊन होत चालेल. सो मंडळी आजचा जो व्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर, गुड नाईट, लव्ह यू. # आपुलकी.